तुम्हाला मी नवीन गाडीची पीडीआय कशी करायची याच सांगणार आहे। ही गाडी आहे मारुतीची ब्रेझा LXi CNG। इथे जर तुम्ही पाहिलं तर गाडीमध्ये तुम्हाला विन नंबर चेक करायला भेटतो। हे आधी पाहून घ्यायचं, डिकोड करायचं। त्यानंतर जर गाडीची मॅन्युफॅक्चरिंग नियर अबाउट असेल त्याच नियर अबाउटचे टायर आपल्याला पाहिजे। इथे जर पाहिलं तर 46-25 म्हणजे 10 ते 16 नोव्हेंबरच्या आसपास टायर मॅन्युफॅक्चर झालेले आहेत आणि गाडी पण आपली नोव्हेंबरची मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे तिथे पण फॉल्ट नाही। त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर बोनट एकदा चेक करून घ्यायचं, सगळे इंजिनचे पार्ट वगैरे प्रॉपर आहेत का। म्हणजे इथे जर बोनट जर ओपन कधी केलेला असेल तर हे जे नट दिसत आहे इथे याचा कलर गेलेला असतो। त्यानंतर सगळे ऑइल लेवल फ्लूड लेवल चेक करून घेणे, कुलंट वगैरे। आणि सर्वात प्रथम गाडीचे ओडोमीटर पाहिजे। ओडोमीटर जर चेक केले आपल्या गाडीचे जास्त 50 किलोमीटरच्या वरती ओडोमीटर नाही पाहिजे। ओडोमीटर रनिंग आपले किलोमीटर झालेले आहेत 12। त्यानंतर जर 100च्या आसपास असेल तर तुम्ही शोरूमवाल्यांना विचारू पण शकता कशामुळे झाले। बाकी सगळे पार्ट वगैरे इथे जर पाहिलं सगळे पॅनल गॅप वगैरे चेक करून घेणे, इथे कुठे घासले का काय। इलेक्ट्रिकल पार्ट एक पण पूर्ण प्रॉब्लेम झालोय, लाईट झालोय, इंडिकेटर झालं, सगळं हॅझार्ड लाईट वगैरे सगळं ऑन करून एकदा चेक करून घे। आणि मेन म्हणजे प्रॉपर डॉक्युमेंटेशन चेक करून घ्या। यानंतर तुमची गाडी पासिंग होते आणि आपल्या नावावर रजिस्टर होते। धन्यवाद।